नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालक व व्यावसायिक मार्गदर्शन सोहळा संपन्न। मातंग यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालक व व्यावसायिक मार्गदर्शन सोहळा स्थानिक नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, डॉक्टर रामप्रसाद शेळके, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी नगरसेवक नंदन खेडेकर, अजय शिवरकर, राजेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी आमदार कायंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, डॉक्टर शेळके व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकरता शुभेच्छा दिल्या। त्यावेळी शहरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमास यशस्वीरित्या अथक परिश्रम करणारे मातंग यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सर्व सदस्यांनी केलेले उपकारांचे आभार संतोष जाधव यांनी मानले। या सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार संतोष दानवे व मनीषा कदम AP न्यूज महाराष्ट्राला मनोगत व्यक्त करताना मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। ह्याचा साइड इफेक्ट हाच आहे की आपला वेळेचा अपव्यय होतो, म्हणजे आपला वेळ वाया जातो। दुसरा, आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, म्हणजे आपली एकाग्रता जी आहे ती खूप कमी होते। आजकाल आपण तरुणाईमध्ये हेच बघतो, आपण एका तासामध्ये हजारो रील बघतो, त्या आपण 2-2 सेकंदाच्या रील बघत असतो आणि इतका डाटा, म्हणजे आपली ही बुद्धी सुद्धा बुद्धीला पण काहीतरी मर्यादा आहे ना, किती गोष्टी लक्षात ठेवेल। आपण त्या बुद्धीमध्ये एका मिनिटात खूप सारा डेटा भरायला बघतो आणि ते बुद्धी आपली सडायला लागते हळूहळू। मी मागे पण एका ठिकाणी सांगितलं होतं, सध्या ब्रेन रॉट हा शब्द खूप प्रचलित आहे, म्हणजे मेंदू कुजणे। आपला ह्या सोशल मीडियामुळे अक्षरशः आपला मेंदू कुजायला लागलेला आहे, म्हणजे आपल्या बुद्धीची जी आहे साठवणूक क्षमता जी आहे ती कमी व्हायला लागली आहे। का तर आपण त्या बुद्धीवरती सुद्धा, मेंदूवरती सुद्धा अन्याय करायला लागलो। एवढा डेटा आपण त्या बुद्धीला भरमसाठ डेटा देतोय आणि त्यामुळे आपली बुद्धी काम करायचं सोडून देते। त्यामुळे माझा सगळ्या इथे बसलेल्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही हा सोशल मीडियाचा जो नाद आहे तो कुठे कमी करा थोडासा, कारण ह्या सोशल मीडियामुळे आत्ताच जर तुम्ही जे म्हणतात बघा, शांततेच्या काळात जे रक्त सांडेल त्याला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडायची गरज पडते, म्हणजे रक्त सांडायची गरजच पडत नाही, तसा आहे हा तुमचा विद्यार्थी दशेचा जो काळ आहे। ह्या काळातच जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला उद्या जाऊन तुम्हाला थोडासा निवांत वेळ मिळेल। जर तुम्ही आता निवांत राहिलात तर तुम्हाला उद्या रक्त गळायची वेळ येणार आहे, म्हणजे तुम्ही आत्ताच ठरवा की विद्यार्थी दशेत तुम्हाला मेहनत घ्यायची नाही, तर तुमच्याच कौतुकासाठी आज वाजले पाहिजेत, कारण की आम्ही सर्वजण, तुम्ही ज्या सर्व 10वी 12वीच्या विद्यार्थिनी किंवा आमचे सर्व विद्यार्थी मित्र बसलेले, ही जी काही सगळी मान्यवर मंडळी, मी असे